नमस्कार मित्रांनो, सावली होईन सुखाची या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. गौरीला रुद्रच्या हातावर पडलेल्या खिरीची सारखी आठवण येते. तिला खूप त्रास होतो. त्याचाच विचार करत बसलेली असते. माझ्या पत्रिकेत दोष असल्यामुळे तर होत नाही ना, अशी म्हणते. तितक्यात श्वेताचा फोन येतो. तर गौरी सगळं माझ्यामुळे झालं असं श्वेताला म्हणते. गौरीला समजावून सांगते श्वेता, पत्रिकेच्या आणि खीर हातावर पडल्याचा काहीही संबंध नाही. साधा अपघात होता ते. आणि तू सावरून घेतलंस ना वेळेवर. तर गौरी म्हणते, दरवेळेस सावरून घेऊ घेऊ कशावरनं. तरीही गौरी परत पत्रिकेबद्दलच बोलत असते श्वेताला. थोड्या वेळाने रुद्र येतो त्यांच्या लग्नाचे दागिने खरेदी करण्यासाठी. दोघेही मिळून पैठणकरांच्या घरी जायला निघतात. सगळी इकडे रुद्र आणि गौरीची वाट बघत बसलेले असतात. मग ते आल्यानंतर राजन काका बोलतात, या या, अगदी वेळेवर आलात तुम्ही. सराफाला म्हणतात, आता तुम्ही आमच्या गौरीसाठी एक चांगल्यातला चांगला असं उत्तम मंगळसूत्र द्या. तर राजन काका मंगळसूत्र घेतात आणि म्हणतात गौरीला, हे मंगळसूत्र बघ बरं. तर गौरी म्हणते, मी हे मंगळसूत्र घेऊ शकत नाही. तर सगळ्यांना आश्चर्यच वाटतं. तर गौरीने असं का म्हणलं असेल? दादूने तर घेऊन ठेवलं नसेल तिच्यासाठी? का पत्रिकेचा दोष सांगेल गौरी आणि लग्नाला नकार देईल? धन्यवाद.